ತಾಲೂಕಿನ ಕಸನಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೋ ರೋಗವು ತೀವ್ರವಾಗಿ ಹಬ್ಬಿದ್ದು, ಈ ರೋಗದಿಂದ 52 ವರ್ಷದ ಪಾಂಡುರಂಗ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ದುರಂತವಾಗಿ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಘಟನೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಲ್ಲಿ ಭಯವನ್ನ ಉಂಟು ಮಾಡಿದೆ. ತಾಲೂಕು ಆರೋಗ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಪರಿಶೀಲಿಸಿದ್ದು, ಹಲವಾರು ರೋಗಿಗಳು ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ರೋಗದ ವ್ಯಾಪಕತೆಗೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಸೇವೆಯನ್ನ 24 ಗಂಟೆಯವರೆಗೂ ವಿಸ್ತರಿಸಲಾಗಿದೆ. ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮತ್ತು ಅದರ ಪರಿಣಾಮವನ್ನ ನೋಡಿದರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದ ಕಾರಣದಿಂದ ಬೋರ್ವೆಲ್ ನೀರನ್ನ ಕುಡಿಯುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಹಲವು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೋ ರೋಗಗಳ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಇನ್ನು ರೋಗದ ವಿವರಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ಕಸನಾಳದಲ್ಲಿ ಕಳೆದ 4-5 ದಿನಗಳಿಂದ ದೀರ್ಘಕೋಶ ಮತ್ತು ವಾಂತಿ ಸಮಸ್ಯೆ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿದ್ದು, ಆರಂಭಿಕವಾಗಿ 2-3 ಜನರಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದಿದ್ವು. ಆದರೆ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಪ್ರಕರಣಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ದು, ಈಗ ರೋಗವು ग्रामस्थರ जीवाके भयवನ್ನ ಹುಟ್ಟಿಸಿದೆ. आमच्या आता गावामध्ये गॅस्ट्रोची लागण चालू आहे आणि 60 ते 70 पेशंट आमच्या गावामध्ये आहेत. काही IGMला आहेत, काही सिव्हिलला आहेत. तसेच इथं आमच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळं आमच्या गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झालेली आहे आणि त्याच्याकडं पंचायतीने पण दुर्लक्ष केलेलं आहे. तसेच जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते पण आता रात्री 9 वाजता आमच्या गावामध्ये भेट झाली. याची खंत वाटते. तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधी कळवला होता? आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला आज सकाळी 9-10 वाजता कळवले, तर ते रात्री 9 वाजता आले. दिवसा कळवल्यावर रात्री झाल्यात. हां, दिवसा कळवल्यानंतर ही मोठी खंत आहे. ही मोठी खंत आहे आणि ॲम्ब्युलन्स नाही आहे म्हणून पेशंट इचलकरंजीला पाठवायची पाळी यायला लागली. ॲम्ब्युलन्स देखील आत्ता इथे हजर झाली. तुमचे सगळे पेशंट आता कुठं ॲडमिट आहेत? महाराष्ट्रात काय कर्नाटकात? महाराष्ट्रात. इकडे कर्नाटकात सुविधा मिळत नाहीत. नाही मिळत असं तुमची खंत आहे. आहे खंत आहे. आज कसनाळ आणि मानकापूर या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ 80 पेशंट या कसनाळमध्ये आहेत. काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट हे गाव पातळीवर उपचार घ्यायला लागलेत. त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं, पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत. रात्री ॲम्ब्युलन्स पोचले. हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ PHC केंद्र हाकेच्या अंतरावर असं आहे. तरी देखील इथं जर कसनाळच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल, रात्री इथं अधिकारी येत असतील, तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे. कारण मानकापुरामध्ये चिकनगुन्ह्याची साथ चालू आहे, कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे. आणि चिकनगुन्ह्या चालू होण्याचं कारणच की मानकापूरमध्ये गावामध्ये एकही गटर स्वच्छता नाही आहे. त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळे या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या नागरिकांना चांगली सुविधा पुरवावी ही प्रशासनापुढे मी विनंती करतो. तुमचं नाव काय? राजू कुमार, मानकापूर ग्रामपंचायत सदस्य. ಪಾಂಡುರಂಗ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು 2 ದಿನಗಳಿಂದ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೋ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರನ್ನ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಫಲಕಾರಿಯಾಗದೆ ಅವರು ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಘಟನೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಕರು ಮನೆಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಜನರನ್ನ ನೀರನ್ನ ಕುಡಿಯುವಂತೆ ಪ್ರೇರೇಪಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಪ್ರಾಧಿಕಾರಿಗಳ ತೀವ್ರ ಪರಿಶೀಲನೆಯನ್ನ ನೋಡುವುದಾದರೆ ತಹಸೀಲ್ದಾರ ಮುಜಫರ್ ಬಲಿಗಾರ್, ಪ್ರಾಂತ್ಯಾಧಿಕಾರಿ ಸಂಪಗಾವೆ, ತಾಲೂಕು ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿ ಸುಕುಮಾರ್ ಬಾಗಾಯಿ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸುನೀಲ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಕಣ್ತುಂಬಿಕೊಂಡು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮಗಳನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳೋಕೆ ಸೂಚನೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಬೇಡಿಕೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡುವುದಾದರೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಶುದ್ಧ ನೀರಿನ ಸರಬರಾಜು ಹಾಗೂ ಮತ್ತು ಈ ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ತಕ್ಷಣದ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನಿಂದ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಶಿವಾಜಿ ಬೋರೆ, KMM ಕನ್ನಡ, ನಿಪ್ಪಾಣಿ.